नमस्कार. जुन्नर टाइम्समध्ये स्वागत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून नारायणगाव परिसरामध्ये एक फ्रॉडचा मुद्दा चर्चेत आला होता. फक्त हा पुणे जिल्ह्यातच नाही तर विधिमंडळात देखील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी या फ्रॉडचा मुद्दा विधिमंडळामध्ये मांडला होता. त्यानंतर बरीच चर्चा झाली. अंबादास दानवे यांचं म्हणणं होतं की हा फ्रॉड जो आहे हा 2,000 कोटी रुपयांचा आहे आणि त्यातले जे आरोपी आहेत ते आता दुबईमध्ये पळून गेलेले आहेत आणि या घोटाळ्याची व्यापक चौकशी व्हावी आणि हा गुन्हा तो दाखल झाला होता तो पुण्यात किंवा नारायणगावमध्ये दाखल न होता थेट वर्तन नगर ठाणे या ठिकाणी तो दाखल झालेला आहे. तो गुन्हाही संशयास्पद आहे. याबाबत अनेक बातम्या मीडियामध्ये आल्या. जुन्नर टाइम्सने अनेक बातम्या केल्या. आता थेट आपल्यासोबत एक गुंतवणूकदार आहे. त्यांचं नाव आहे गंधार रत्न पारखी. त्यांचे थोडे तितके नव्हे तर तब्बल 1.5 कोटी रुपयांपेक्षा जास्त त्यांनी इन्व्हेस्टमेंट केली होती. आणि नक्की हा फ्रॉड कसा झाला, हे या फ्रॉडच्या जाळ्यामध्ये कसे आले, याचीच माहिती घेण्यासाठी आपण गंधार सरांकडे जाऊया. सर्वप्रथम नमस्कार सर. नमस्कार. तुम्ही हे जे आहे पराग अशोक कुमार शाह हं. यांच्या सान्निध्यात कसे आले? आता ते आम्ही पण नारायणगाव होते, त्यांचं पण दुकानं नारायणगाव होते भरपूर वर्षापासून. त्यामुळे काय झालं की एक बाबा व्यापारी वर्गाचा एक ट्रस्ट असतो. मग त्या विश्वासापोटी माणसाला असं वाटतं की बाबा एखादा व्यापाऱ्याला कमीत कमी गावातलं तरी माणूस फसवणार नाही किंवा काय करणार नाही. आणि विषय असा झाला की माझ्या मित्राच्या शेतीसाठी आम्ही अवजारं घेण्यासाठी त्यांच्या इथे गेलो असता. पाईप वगैरे मोटरी त्यांच्या इथं त्या चांगल्या भेटतात आणि पिठाची गिरण घ्यायची होती. पिठाची गिरण घ्यायची होती. त्यासाठी आम्ही त्यांच्या दुकानात गेलो होतो. तर त्या टायमिंगला असंच बोलणं झालं. म्हटलं काय चाललंय वगैरे बोलणं झालं. तर ते म्हटले आमच्याकडे अशी एक स्कीम आहे. त्यांनी सांगितलं. मी म्हटलं आता पहिले तर मी या गोष्टींवरती विश्वास ठेवला नाही, कारण तिथं बरेच लोक होती, त्यांची मीटिंग चालली होती. तर त्या टायमिंगला म्हटलं नेमकी काय. मी माझ्या लोकांना गावातल्या चौकशी केल्यानंतर मला असं कळलं ते बऱ्याच वर्षापासून म्हणजे 3-4 वर्षापासून त्यांची इन्व्हेस्टमेंट आहे आणि पैसे त्यांना टाईम टू टाईम त्यांना परतावा भेटतोय. मग मला त्यांनी म्हटले तुम्ही बघा पहिले इन्व्हेस्ट करून तुम्हाला कसं वाटतं, तुम्हाला विश्वास वाटला 4 लोकांना अजून चौकशी करा, तुम्ही गुंतवा. मी म्हटलं ठीक आहे, मग कसे ट्रान्सफर करायचे काय ते सांगा. योजनेची माहिती काय दिली? ते म्हटले की तुम्ही जसे जसे पैसे गुंतवताल तसेच तुम्हाला परतावा भेटेल. आमचं गुगलच्या संदर्भामध्ये आम्ही ॲडव्हर्टाइजमेंट वगैरे ॲप्लिकेशन वगैरे डेव्हलप करतो आणि त्याच्यावरती जसे ॲडव्हर्टाईज आल्या लोकांनी क्लिक केलं त्याच्या आम्हाला रेव्हेन्यू जनरेट होतो आणि त्या रेव्हेन्यूचे आम्ही तुम्हाला जे इन्व्हेस्ट केले ज्या लोकांनी त्यामुळे आम्ही तुम्हाला परतावा देतो. त्याच्यानंतर आम्हाला सांगितलं असं की आमची गुजरातमध्ये एक अहमदाबाद वगैरे तिकडं मोठी कंपनी आहे, तुम्ही म्हणत असाल तर आम्ही तुम्हाला तिकडे घेऊन जातो दाखवतो. आम्हाला अजून 4-5 ऑफिसेस सेटअप करायचे. त्यासाठी आम्हाला पैसे लागणार आहेत. जेवढे जास्त माणसं होतील, जेवढे कम्प्युटर वगैरे त्यांचे काय अजून सर्व्हर बिर्वर वाढतील तेवढं जास्त तुम्हाला अजून आम्हाला पण फायदा होतो आणि गुंतवणूकदारांना पण फायदा होतो. मग आणि गावातल्याच लोकांना पैसे टाईम टू टाईम उलट जे धरलेली तारीख आहे त्याच्या 8-8 दिवस आधी पैसे यायचे, जेव्हा पैसे टाईम टू टाईम येत होते त्या टायमिंगला. मग तुम्ही बघितल्यानंतर मी म्हणलं आता हरकत नाही. तर मी आमच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत त्याच्यावरती पतसंस्थेतनं वगैरे लोन वगैरे करून त्यांच्यामध्ये 1.5 कोटी रुपये जवळपास गुंतवली. पण ते म्हणतात ना ते कावळा बसायला आणि फांदी मॉडेल एक टाइम झाला. वर्ष 1.5 वर्ष पैसे आले. नंतर जे आता रेड पडली त्याच्यामुळे प्रॉब्लेम झाला. आता थोडे दिवस थांबा, तिकडे रेड पडली. आणि म्हणलं जर गुगलचं काम आहे तर रेड पाडायचा संबंधच येत नाही, ते लिगलच काम पाहिजे ना गुगलचं. पण मग म्हणलं नेमकी प्रॉब्लेम काय. नंतर 6 महिन्याने जसं कळलं की यांनी असं हे सांगतात येत पराग शाह सांगतात येत की समोरची लोक ते पैसे घेऊन पळून गेली दुबईला. ह्याची वस्तुस्थिती खरी परिस्थिती आज कोणालाच माहित नाही. आम्हाला तर माहितीच नाही. आम्ही पराग शाहला पैसे दिले. समोरचे माणसं ते गुजरातचे कोण होते त्यांना आम्ही ओळखत नाही, त्यांना कधी बघितलं बी नाही. ते म्हणते की ते तिकडे सगळे ते सांभाळतात, त्यांच्याकडे पैसे दिले आणि ते गेले पळून. आता आम्ही कोणाकडे जायचा हा विशेष आहे. आता मी बरेच दिवस मी शांत बसलो बाबा. आता मी म्हणलं चला येतील पण त्यांचे सततचे जे कमिटमेंट होत्या किंवा मी या तारखेला देतो त्या तारखेला देतो, ते नुसते ती तारीखेची नाही आता असा प्रॉब्लेम झाला, आता आम्ही तुम्हाला 20 तारखेला देतो. आता पुढच्या महिन्याच्या 10 तारखेला आमच्या इकडचे पैसे येणार आहे, तिकडून पैसे येणार आहे. म्हटलं आता येतील म्हणून ठीक आहे, पण इथं बँका थांबायला तयार नाही. माझ्याकडच्या तुम्हाला दाखवायसाठी कलेक्टर ऑर्डर आलेत फार जप्तीच्या वगैरे.
प्रॉपर्टीचे, मी तुम्हाला त्या पण दाखवू शकतो. बँका कशाला थांबतील? बँकांचं म्हणणं आहे तुम्ही तिकडे कुठे इन्व्हेस्ट केले आम्हाला माहित नाही, ते तुमचा प्रश्न येतो. आम्ही तुम्हाला पैसे दिले, तुम्ही आमच्या टायमिंगमध्ये द्या. आता 1.5 वर्ष होईल जवळपास, पैशाचं यायचं काही पत्त्याच नाही. मागच्या जानेवारीपासून जे बंद झाले, अजून 1 रुपया पण त्याच्यात आलेला नाही, काहीच नाही. शेवटी मी नाविलाजाने मुंबईला हायकोर्टामध्ये पिटिशन दाखल केली, कारण मला कळलं की यांनी कंप्लेंट केली तर तिकडे केली आणि 20च कोटीची केली. आता माझी एकट्याची 1.5 कोटी, असे आज सगळ्या लोकांची लिस्ट काढली ना, कमीत कमी 400-500 कोटीचा पुढचे. इथं फक्त नारायणगावपुरता आकडा आहे, टोटल असेल 2,000 कोटीचे सगळी इन्व्हेस्टमेंट. 20 कोटीचा काय संबंध आहे? मग इथं जर यांना फ्रॉड झाला नारायणगावमध्ये, नारायणगावच्या लोकांचे पैसे गेले, इथल्या पंचकृषीतल्या लोकांचे पैसे गेले, तर कंप्लेंट वगैरे जे काही गुन्हे दाखल व्हायला पाहिजे होते इथं व्हायला पाहिजे होती. मुंबईला काय? मला ते समजलंच नाही. आणि ती जशी कंप्लेंट बघितली ना मी, 20 करोडचा अमाऊंट आहे त्याच्यामध्ये फसवणुकीची. ह्यांनी परोक्षांनी दाखवलं 20च करोड. मी म्हणलं 20 करोड कसे शक्य आहे? जर इथं सांगतात ते 500 ते स्वतःच त्या कंप्लेंटमध्ये म्हणतात ते 100 कोटी मी दिले दागदागिनी मोडून, मग 20 कोटीची कसं काय कंप्लेंट आहे? याचा अर्थ मला तरी असं समजतं गुंतवणूकदारांना पैसे देण्याचा हेतू नाहीये. बाबा जे जास्त त्रास देतील, मानसिक छळ करतील, थोडक्यात दाबदडप करतील, त्यांना कसे तसे पैसे द्यायचे. आणि जे काही करू शकत नाही, समजा सर्वसामान्य असतील, त्यांना म्हणायचं तुम्हाला काय करायचं करा, माहिती पैसे नाही हात वर करायचे, ते येतील तेव्हा देईन, मी तिकडून आल्यावर देईन. ह्या हिशोबाने मला दिसते की पैसे तर आता लोकांचं भेटणं खूप अवघड आहे. कारण लोक पण पुढे येत नाही, कारण ब्लॅक तर असं पतसंस्थेतनं कोणी मी कर्जाने काढले म्हणून मी समोर येतोय. शेवटी त्यांचे पण काय असेल कसले तर कष्टाचे पैसे आहेत, ते पैसे शेवटी गव्हर्नमेंट ठरवीन. त्यांनी टॅक्स बुडून घेतले का कुठून चोऱ्या दरोड्या करून घेतले, पण त्यांचे तर पैसे आहेत वैयक्तिक. ज्याचे वाईट आहे तो तर पुढे आला पाहिजे. हा, ज्याचे वाईटचे आहेत ना साहेब, वाईटचे कमीत कमी 70-80 कोटी रुपये आहेत, ती लोक बी समोर येईना. मला समजतच नाही नेमकी काय चाललंय. काय कारण काय आता ते लोकांना अपेक्षा आहे पैसे भेटावेत कोणाला पण काय होतं की आपल्याला पण समजलं पाहिजे भाऊ, समोरच्या माणसावर आपण किती विश्वास ठेवा. आपण 1 महिना ठेवू, 2 महिने ठेवू. आता 1.5-1.5 वर्ष माझ्यावरती कारवाई चालू आहे म्हणून मी सरळ दाखल करून टाकली कंप्लेंट, मुंबईला पिटिशन दाखल करून टाकली. कारण पोलिसांचा पण जी FIR झाली तीच FIR मध्ये खोटं पण त्याच्यातच आहे ना, की 100 कोटी त्यांनी दिले तो सांगतोय आणि 20च कोटी रुपयाची फसवणूक झाली म्हणतोय. ते FIR मध्येच दिसतंय ना नेमकी काय विषय तो. FIR ही ठरवून झाली. हा, मग 400-500 कोटीचं जर इथं सांगतो तर लोकांना 510 कोटीचा माझा प्रॉब्लेम आहे. त्याच्यानंतर FIR मध्ये म्हणतात ते माझ्याकडनं 100 कोटी रुपये घेतले. हा, ते FIR मध्ये लिहिलंय का मी 100 कोटी ईडीची सेटलमेंट करण्यासाठी 100 कोटी दिले आणि माझे व नातेवाईकांचे 20 आणि काय 20 का काहीतरी काय होते ते कोटी दिले. पण यांनी मग 120 कोटी तरी लिहायला पाहिजे. मग तोच सगळ्यात मेन पॉईंट आहे की जर तुमची फसवणूक तुम्ही 100 कोटी दिले, मग 20 कोटीची फसवणूक कशी? आणि तुमचा एक दुसरा मुद्दा असा आहे की तुम्ही स्वतः 1.5 कोटी दिले, तुमचं नाव का नाही? मग तेच मला म्हणायचं ना, ज्यांचे ब्लॅकचे पैसे आहेत ना, समजा ज्यांनी कॅश दिलीत, आता आम्ही पण कॅश का दिली? कॅश म्हणजे स्वरूपात ब्लॅकच. आम्ही त्यांना म्हणलं आम्ही अकाउंटला ट्रान्सफर करतो, कर्जाचे पैसे आमच्या अकाउंटलाच येणार होते. ते म्हणले नाही. कसं आहे, तुम्ही जर ते गुगलचं ऑफिस आहे सिंगापूरला, तुम्ही जर ते पैसे तुम्ही ऑनलाईन दिले तर ते आम्हाला डॉलरमध्ये कन्वर्ट करून तिकडे ट्रान्सफर करायला परत तुम्हाला जे पैसे येणार आहेत त्याला तुम्हाला 30% सरळ इन्कम टॅक्स द्यायला लागेल. आता कोणी सर्वसामान्य माणूस काय विचार करतो, जर आपल्या कमाईतनं 30% भाग म्हणजे 3रा भागच जर एखाद्याला द्यायला लागला तो काय विचार करणार? नको. 30% वाचवायसाठी आपण काय करतो, कॅशने देतो. ही सगळ्यात माझी मोठी चूक झाली. मी जर ऑनलाईन पैसे दिले असते, त्यात ज्यांनी ऑनलाईन दिलेत ना साहेब, ते पण त्यांच्या खात्यावर नाही ना एकाचे पण, ते डायरेक्ट तिकडल्या वेगळ्या कंपन्या आहेत त्यांच्या नावाने पैसे पाठवले. किती कंपन्या असतील? 5, 7, 10, 20 कंपन्या असतील. ते बिल्डरचे काही अकाउंट आहेत, ते कोठडिया, साखरिया, पटेल, काही वेगळे नाव आहेत. ती नावं कधी आपल्या तोंडावर पण अशी नाव येत नाही, तशा लोकांना इकडून लोकांनी त्यांच्या अकाउंटवरनं पैसे पाठवले. हे फेक कंपनी आहेत असं? फेक कंपनी, शेल कंपनी. मग त्यांनी जे बिलं वगैरे इश्यू केले असतील, ते मालाच्या ट्रान्सपोर्टच्या डिलिव्हरी द्या इकडे म्हणून तुम्ही काय घेतलं, किंवा समजा एखाद्या बिल्डरला पैसे दिले असतील, त्या माणसाच्या नावाने त्याची प्रॉपर्टी पाहिजे ना तिकडं. तुम्हाला तर थोडं थांबवतो. वर्तक नगरला त्यांनी फिर्याद दाखल केलेली आहे. त्यामध्ये 6 लोकांच्या विरोधात त्यांनी फिर्याद दिली. पांबर, साखरिया, कोठडिया, काय
लेडीजचं पण नाव आहे. हम्म. ह्या 6 लोकांना तुम्ही कधी भेटले होतात का? कधीच नाही. त्याचा माझा काही ते इथे यायचे बरं का, हे मी तुम्हाला सांगतो. मी तिकडे गेलो नाही गुजरातला, पण ते इकडे यायचे. ते सांगायचे अभि ऐसा होने वाले, ते त्यांना मराठी बोलता येत नव्हते, ते सगळे गुजराती. ते गुजरातीमध्ये त्यांचे तोडकी मोडकी हिंदी बोलायचे की आता आपल्याला हे करायचे, ह्याच्यातनं एवढे ते सेमिनार टाईपच व्हायचे डायरेक्ट. माझ्याबरोबर अजून बरेचसे गावातले लोक पण असायचे, मी त्यांचे नाव नाही घेऊ शकत. परत त्यांना त्यांचे इन्व्हेस्टमेंट येतील नाही येतील याच्या भावनेने ते मला परत बोलतील की तुम्ही नाव कशी घेतली. तर ते इकडे यायचे कि आता हे असं होणार है, अभी इसमें से हम इतना कमाएंगे, और अभी अगर अपना कंपनी बड़ा हो जाएगा तो अपना 18,000 20,000 करोडचे असे मोठे मोठे आकडे दाखवायचे. तर आपल्याला वाटायचं आता टायमिंगवर पैसे येतात म्हणल्यावरती मग कोणाला पण वाटणार ना खरं आहे म्हणून. पैसे बंद झाले तर मग समजायला लागलं की असा काही विषयच नव्हता, गुगलचा काहीच संबंध नव्हता. हे आता कळतंय लोकांना. मला व्हायचे यांचे सेमिनार इथं नारायणगावमध्ये त्यांच्या दुकानाच्या ऑफिसमध्येच व्हायचे शक्यतो जास्त करून. आणि किती वेळा व्हायच्या? महिन्यातनं 2-3 वेळा तरी ते वेगळे वेगळे ते 6-5-6 जण आहे ना, आलटून पलटून यायचे ते कंटिन्यू. कसा पेहराव काय कसं असायचं? नाही नाही, सगळं एकदम स्टँडर्ड. तुम्ही त्या माणसाला बघितलं तुम्ही असं वाटतं ना माणूस यासाठी 2-5-10 कोटी लई किरकोळी भारी भारी गाड्यांमध्ये न्यायची, BMW मध्ये न्यायची डायरेक्ट. हा, त्यांचं ते बोलणं बिलणं पण. आणि जे माझ्या परिचयातले जे लोकांनी मला सांगितलं चांगले ओके तुम्ही करा गुंतवणूक, त्यांना स्पेशल विमानाने घेऊन गेलते तिकडं अहमदाबादला, कंपन्या वगैरे दाखवलं, भारी भारी हॉटेलमध्ये थांबवायचे त्यांना सगळे. एकदम त्यांना असं वाटतं एवढी भारी सोय, 100% कंपनी लई काहीतरी मोठं काम कमवत असेल. मलाही संशय होता, पण शेवटी लोक पैसे येतात म्हणल्यावरती मी तो भाग संशय लगेच बुद्धिभ्रष्ट झाली. हा, मग पैसे येतात म्हणल्यावरती काय साहेब, पैसे भेटणं महत्वाचं आहे ना. 1.5 कोटी एकदम तुम्ही केले का इन्व्हेस्ट? हा, थोडे थोडे केले? 2-3 टप्प्यात दिले मी तसे. पहिले 70 दिले, नंतर मग 50 दिले, असं करून दिले. पण पैसे येण्याचे कन्फर्मेशन आता माझ्या जवळच्याच लोकांना पैसे येत होते म्हणल्यावरती मग मी त्यांच्यावरती विश्वास ठेवू शकतो ना, समजा यांच्यावर नाही ठेवलं तरी. म्हणजे आपल्यापेक्षा हुशार आणि चांगले लोकांनी गुंतवणूक केली, मग आपण का नको करायला? आपल्यापेक्षा जास्त पैशावाल्यांनी गुंतवणूक केली, मग आपण का नाही करावी? हुशारपेक्षा त्याच्यामध्ये विद्यमान आमदार पण आहेत. हा बरोबर आहे. काल परवाच मला ते अर्ज अजून याच्यामध्ये मोठमोठे पोलीस अधिकारी आहे. खरंय का? खरे, कारण त्यांनी तक्रार अर्ज जे दाखल केलेला आहे तो सगळ्या तालुक्यातच आता गेलेला आहे, व्हायरल झालाय. आता शेवटी इतक्या मोठ्या लोकांनी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे, डॉक्टर आहेत, सगळे आहेत, पोलीस अधिकारी, पत्रकार पण आहेत, त्यामुळे तुम्ही पण केली. आता त्यांनी केलेली हे मला त्यावेळेस माहित नव्हतं, पण आता ज्या अर्थी त्यांनी पराक्षा आणि तक्रार दाखल केली विद्यमान आमदार शरद सोनवणे यांच्या विरोधात आणि त्यांच्या अजून 2-3 सहकाऱ्यांच्या विरोधात की बाबा मला पकडून ठेवलं, डांबून ठेवलं वगैरे वगैरे, तर त्यांचे पैसे असणार. पण मी म्हणतो जरी पैसे, आता समजा मी गुंतवणूकदार आहे, मी त्या मार्गाने जाऊ शकत नाही, मी कायदेशीर मार्ग धरलाय, पकडलाय, त्याच मार्गाने जायचं पैसे घेण्यासाठी. मग त्यांचे पैसे, बऱ्याच लोकांचे त्यांचे पैसे असे ग्रुप करून कमीत कमी आहे ना, म्हणजे असे एक 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 ग्रुप पकडल्यानंतर 100-200 कोटी तर फक्त ग्रुपचेच पैसे असतील, 5-10 ग्रुपचे. मग हे जे समजा त्यांचे पैसे जरी असतील, ते असतील नाही असतील ते त्या दोघांना माहिती, पण ह्यांनी कंप्लेंट दाखल केली याचा अर्थ काहीतरी विषय असला पाहिजे, काहीतरी गोलमाल आहे. हो, 100% असला पाहिजे. आणि जरी त्यांचे पैसे असतील, त्यांचे वैयक्तिक असतील, कसले असतील, पण त्यांचे पैसे आहेत म्हणल्यावर त्यांचा मागण्याचा अधिकार आहे 100%. त्यांनी कुठूनही आणले असतील, परत लोकांचे चर्चा ब्लॅक मनी असेल किंवा व्हाईट असेल, तो स्वतःचा विषय येतो. पैसे मागणं चूक नाही. पैसे मागणं कशी चूक आहे? त्यांनी दिलेत ना. आणि परताव्याचे तुम्ही जर असं म्हणता, ते समजा मी माझी जमीन विकून आणीन, कर्ज काढून आणीन, दागिने मोडून आणीन, किंवा मी म्हणतो मी समजा एखाद्या व्यक्तीने एखादी बँक लुटून पैसे आणले, तो त्याचा वैयक्तिक भाग राहिला, तो पूर्णपणे ती कंप्लेंट चौकशीचा विषय. पण तुम्ही काय सांगता ते की तुम्ही आमच्याकडे पैसे द्या, समजा पराक्षा म्हणले किंवा त्यांचे फॅमिलीवाले म्हणले की आमच्याकडे पैसे द्या, आम्ही तुम्हाला परतावा देतो. मग ते पैसे घेताना तुम्ही बघितले का ते पैसे कुठून आलेत? मग देताना तुम्ही का त्या दृष्टिकोन आहे? मला पण वाया मी दाखल केल्यानंतर, म्हणजे रेट दाखल केलं हो, मी रेट पिटिशन दाखल केल्यानंतर मला पण वाया इतक्या हे देण्यात आल्या धमक्या, तुझे तंगडे मोडून टाकीन, तुला भर रस्त्यामध्ये तुझं मुस्काड फोडीन, त्याच्यानंतर तुझ्या घरी 400-500 माझे जे इन्व्हेस्टर आहेत आणि अजून जे लोक आहेत ती माणसं पाठवीन, मी तुला सोडणार नाही, फिरू देणार नाही, आणि माझ्या पैशांवरती गाड्या घोड्या घेऊन फिरतो तू, असं तसं. भरपूर त्यांचे मिसेस सुद्धा माझ्या नावाने बऱ्याच ठिकाणी खडे फोडत होते. तुम्ही तुमच्या पैशाने, मी गुंतवलेले पैसे
दिलेत तुम्हाला, त्याच्यातनं तुम्ही जोपर्यंत मला परतावा दिले तिथपर्यंत ते माझेच पैसे होते ना शेवटी. तो परतावा तुम्ही कबूल केलता. त्या पैशाने मी गाडी घेईन, घर घेईन, नाही तर मी एखाद्या दानपेटीमध्ये टाकेन. तो माझा वैयक्तिक भाग राहिला. 1.5 कोटी रुपये काही छोटी अमाऊंट नाही. ठीक आहे, आता तुम्ही तुमच्या व्यवसायातून काय असेल कर्ज काढून नाही साहेब, माफ करा मी तुम्हाला मध्ये इंटरप्ट करतोय. माझा स्वतःचा होम अप्लायन्सेसचं दुकान आहे, माझ्या वडिलांचं भांड्याचं दुकान आहे, त्याच्यानंतर माझ्या भावाचं रेकॉर्डिंगचं स्टुडिओ आहे, आईचं कपड्याचं दुकान आहे. त्याच्यामुळे आमचं आणि प्रॉपर्टी पण आपल्याकडे आहे तेवढं. माझ्या आजोबांची जमीन आहे कोडद रोडला. कोडद रोडचं वाईन शॉप आहे. कधी डॉक्टरांच्या पुढे गेल्यावरती कॉर्नरलाच आपली जवळपास 1.6 एकरच्या जवळपास जमीन आहे. तिचं व्हॅल्युएशन इथले दुकानांचं स्वतःच आहे, आपलं भाड्याने काहीच नाही. त्यामुळे प्रॉपर्टींवरती मला आरामशीर लोन भेटलं तेवढं. म्हणून मग मग हे ते पैसे तुम्ही कुणाच्या ताब्यात दिले? रोख दिले त्यांच्या कुणाच्या? पराक्षांच्या ताब्यात दिली. कुठं? त्यांच्या दुकानात. मग किती टप्प्यात दिली ती? 3 टप्प्यात दिले. अच्छा, कसे? 50 दिले, एक पहिले 70 दिले, मग 30 दिले, मग 50 दिले. काय करायचे ते पैसे? ते मग ते हवालांनी ट्रान्सफर करायचे. त्यांनी सांगितलं मला हवालांनी ट्रान्सफर नाही, करतो. तुम्ही पैसे दिले हा. त्यानंतर काय तुम्हाला काय रिसिप्ट द्यायचे? काहीच नाही. मग कसं आपण पैसे दिल्याचा पुरावा काय? त्यांनी मला परताव्याचे पैसे, आता मध्ये काय आलं जानेवारी नंतर त्यांचे पैसे यायचे बंद झाले. माफ करा, जानेवारी नंतर त्यांचे पैसे यायचे बंद झाले. मग मी म्हणलं नेमकी काय चालले. त्यांनी काय केलं, माझ्या अकाउंटला जे 6 महिने वर्षभराचे जे पैसे होते येणारे परतावा, त्यांनी ते म्हणले माझ्याकडं कॅशची अमाऊंट नाही आता, कारण इलेक्शनचं पिरियड चालू होतं त्या टायमिंगला, विधानसभा वगैरे इलेक्शन, आणि पहिले आपले खासदारकीचे इलेक्शन होते, नंतर आमदारकीचे. त्या पिरियडमध्ये म्हणले फ्लॅगची सगळ्या हवालाची कामं बंद असतात, त्यामुळे पैसे तसे देऊ शकत नाही. माझ्याकडं ऑनलाईन पेमेंट आहे, तुम्हाला जमल का? आता बहुतेक लोकांनी टाळाटाळ केली, नको आम्ही थांबतो, तुम्ही आम्हाला नंतर द्या पण कॅश द्या. मी विचार काय केला, शेवटी मला पैशाची गरज होती बँकांमध्ये, पण मला त्या टायमिंगला भरणं थोडाफार व्याज तरी कमीत कमी भरायची होती. मी माझ्या अकाउंटला पैसे घेतले त्या टायमिंगला. गरज होती? हा, मला गरज होती. मला घेणं. कोणाच्या अकाउंटवरून आले तुमच्या खात्यात? त्यांच्या करंट अकाउंटवरून आले, पराग शहांच्या. त्यांचे विनोद इंजिनिअरिंग आणि विनोद सेल्स कॉर्पोरेशन नावाने जे आहे त्या अकाउंटवरून पैसे आले. म्हणजे याचा अर्थ का तुम्ही ते पैसे दिले होते, त्याच बदल्यात तो परतावा तुम्हाला दिला? हो. जर मी नाही, आता मी तुम्हाला थांबवतो, हे बरोबर आहे ना? हो, बरोबर. त्यांनी म्हणजे ती एंट्री आहे. हो. किती लाख रुपये दिले? जवळपास 50 ते 60 लाख रुपये असतील. किती टप्प्यात आले ते 2-3 टप्प्यात आले, म्हणजे 1-2 दिवसातच आले ते, पण 25-15 अशा छोट्या छोट्या एंट्री करून पाठवले त्यांनी. ते आता ते 50-60 जे काय अमाऊंट आहे, हा. त्याच्या व्यतिरिक्त जो तुम्हाला परतावा भेटत होता तो कसा मिळत होता? तो रोखीतच भेटत होता परतावा. म्हणून तर मग त्या अकाउंटला येऊ नये, त्याचे इन्कम टॅक्सला दाखवू नये, म्हणूनच ते रोखीत परतावा कोण देतात. द्यायचं? त्यांच्या गाड्या फिरायच्या साहेब. त्यांची सिस्टीम एवढी अशी भयानक होती ना, एखाद्या पिक्चर स्टाईल इको सारख्या बऱ्याच गाड्या आहेत त्यांच्याकडे, त्या चक्कीच्या त्यांच्या ते फिरवायसाठी. एक गाडी त्यांनी स्पेशल इको मारुती इको असते ना, छोट्या गाड्या. हा, मारुती इको आणि एक आल्टो होती. बर. त्या गाड्यांमधून यायचे 4-8 दिवस आधी. स्लायडिंग सारखा दरवाजा उघडायचा, ते किडनॅपर व्हॅन कशा असतात त्याच्यातनं डायरेक्ट बॉक्सच्या बॉक्समध्ये कॅशचे कॅश पैशाचे बंडलच्या बंडल यायचे डायरेक्ट. मग तुम्हाला कसं कळायचं की ही गाडी येणार आहे असं कोण सांगितलं? फोन यायचा नाही त्यांचे ते मॅनेजर आहेत ते पुणेवाले, त्यांचे फोन यायचे ना. नाव वगैरे माहिती का? नाही, कारण वर्ष झालं त्यांचं नंबर पण मी सेव्ह करत नव्हतं. कारण बरं ठीक आहे, आता काय तुमच्या गोपनीयतेच्या कारणावरून तुम्ही ठेवत असाल, ते समजा हवाला किंवा ब्लॅक मनीच येतोय त्यामुळे, तर ती गाडी इथं नारंगावला यायची. हो, फोन यायचा अशा ठिकाणी गाडी येणार. हो. मग घरोघरी जायची, लोकांना घरी येऊन पैसे देत होते, म्हणून ते विश्वास होता साहेब. मला घर बसल्या पैसे देतो, मला त्याच्याकडे पैसे आणायला पण त्यांच्याकडे जायला लागत नव्हतं. किती रुपये तुम्हाला मिळाले परताव्याचे? आता तसं बारीक बघितलं गेलं तर 60-70 लाख रुपये आतापर्यंत भेटले. म्हणजे 70 लाख घरी आणून दिली. हो. आणि हे जे 60 लाख रुपये जे ते अकाउंटला ट्रान्सफर? नाही, 70 लाख घरी नाही आणून दिले. घरी साधारणतः 30 ते 40 लाख रुपये आणून दिले ते. त्याच्यात पण कसं होतं साहेब, 20 लाख गुंतवणाऱ्याला 25 लाख गुंतवणारा वेगळा परतावा होता, टक्केवारी वेगळी. 50 लाख गुंतवणाऱ्याला वेगळी टक्केवारी. 1 कोटीच्या पुढे गुंतवले तर तुमचं टक्केवारी वेगळी होती. म्हणून मग ते टप्पा वाढवत का गेलो मी, पण मला अपेक्षा होती मला, मी जर 1 कोटी 1.5 कोटीपर्यंत गेलो, 1 कोटीच्या पुढे गेलो, मला 1% जरी वाढली तर लाख रुपये सरळ वाढत महिन्याला. किती होतं तसं टक्केवारीची वर्गीकरण? 4.5% पर्यंत येत होते पैसे महिन्याला. नाही, पहिले समजा 10 लाख इन्व्हेस्ट केले त्याला नाही, 50 लाख 70 लाख पहिले दिले ना, त्याला काय 2.5-3% चालू होतं.
आणि नंतरचे मग जसं वाढत गेलो तर अर्धा टक्का 1% वाढत गेली. 1 कोटीच्या वर 1 किती कोटीच्या वर वाढायची गेल्यावरती 4-4.5% मिनिमम दर महिन्याला? दर महिन्याला. बर, मग आता याच्यामध्ये सगळं झालं, तुम्ही परोक्षाच्या ताब्यात पैसे द्यायचे हम्म. आणि ते कॅश मिळायचं, नंतर ते हम्म. बंद झालं, तुम्ही माग लागून ते पैसे मिळवले. हो ठीक आहे, तर आतापर्यंत 60-70 लाख रुपये तुमच्या ताब्यात आले मिळाले आले दीड आले आले कोटीचे. हो. बाकीचे ते बाकीचे 70-80 लाख त्यांच्याकडेच आहे अजून. भेटणार नाही. मला नाही वाटत भेटतील, म्हणून तर मी कायदेशीर लोकांचा मला अजूनही फोन आले त्याच्यानंतर बऱ्याच लोकांचे, तू कशाला निरोप आले, तू कशाला या गोष्टी करतो, कशाला कंप्लेंट करतो, जर त्यांना काय प्रॉब्लेम झाला तर पैसे रिटर्न कसे येतील. म्हटलं रिटर्न आता 1.25-1.5 वर्ष तर थांबले, रिटर्न तर काय आले नाही, काहीच काही दिसत पण नाही. आणि ज्यांच्या विरोधात तक्रार केली त्यांच्या विरोधात काय ॲक्शन चालू आहे काय नाही. मी जे पिटिशन दाखल केले त्याच्यामध्ये मी ही तपास यंत्रणा जी चालू आहे तपास यंत्रणेवरतीच माझा भरोसा नाही. जे दानवे साहेब म्हणले ना, एक्झॅक्ट तोच पॉईंट आहे की जर तुम्ही तक्रारमध्ये 100 कोटी मेन्शन करून घेतले आणि 20 कोटी तक्रार दाखल केली, मी फक्त समोरच्यांना असं दाखवायचं की बाबा आम्ही आता पोलीस स्टेशनमध्ये गेलोय, आमची कारवाई चालू आहे, तुम्ही थांबा, आम्हाला काही ताकद देऊ नका, आम्हाला त्रास देऊ नका, हेच कारण आहे. बाकी कोणाचे पैसे देण्याचं मला वाटत नाही काय मानसिकता असेल म्हणून. म्हणजे तुमच्यासारख्या ठेवीदारांची समजूत काढायची, हा. मी फसलो गेलो बघा माझी फेरी हा. आता असं कळते की त्यांनी प्रॉपर्टी वगैरे पण लोकांना द्यायला सुरुवात केली, पण कोणाच्या, जी लोक त्याला त्रास देऊ शकतात त्यांना पर्सनली, त्याच लोकांना फक्त प्रॉपर्टी किंवा काही द्यायला सुरुवात केलेली, असं पण माझ्या कानापर्यंत आलेली. बाकीच्या लोकांना काहीच नाही. ज्यांनी 2-5 लाख 10 लाख दिलेत ना, त्यांना उभं पण नाही, त्यांनी उभी नाही बा त्यांनी समोर. अशा परिस्थितीत ट्रीटमेंट चालू आहे सध्या. कुठं कुठं प्रॉपर्टी आहेत ह्या शाह कंपनीच्या? पुण्यात दुकान आहेत, पुण्यात फ्लॅट आहेत, पुण्यातला बंगला पण विकला आता एवढ्यात मला कळले. त्यांचा मोठा बंगला होता एक, त्या बंगल्यावरतून ते त्यांनी 50-100 करोड त्या बंगल्याच्या घेतला, त्याच्या नावाने लोकांनी गुंतवले असेल. कारण तो बंगला इतका हाय प्रोफाईल एरियात होता, बंगल्याचीच किंमत 12 का 15 करोड रुपये होती एका बंगल्याची किंमत. त्यांनी तो घेतला होता आणि त्याच्या पुण्यात पण बंगला घेतलाय, पुण्यात माझं दुकान झाले, 2 फ्लॅट झालेत पुण्यात चांगल्या चांगल्या ठिकाणी, मॉडर्न कॉलनी वगैरे, शनिवार वाड्याच्या तिथं फ्लॅट, तिथे 2-3 कोटी रुपये तेवढ्या फ्लॅटची किंमत आहे. दुकानाची 20 कोटी रुपये दुकान घेतलं असेल त्यांनी लॉकडाऊन मध्ये. त्याच पैशातून. हा, यांच्या काही गावी किंवा बाहेर पुण्या मुंबईमध्ये बी प्रॉपर्टी असतात? मुंबईमध्ये आहेत ना त्यांची दुकानं आहेत. मुंबईमध्ये वर्तकनगरला फ्लॅट आहे, नारायणगाव मध्ये 2 मोठी मोठी दुकानं आहेत, जमिनी आहेत, बंगले आहेत भारी भारी सगळे. त्यांना काय प्रॉपर्टी भरपूर आहे. गुजरात मला तर माहिती, गुजरातमध्ये पण भरपूर प्रॉपर्टी आहेत त्यांच्या, ते सांगत नाही लोकांना. ठीक आहे, मग आता एवढे प्रॉपर्टी ते देतील पैसे विकून? ते नाही देणार, त्यांची देण्याची इच्छा नाही ना. का नाही? जर समजा मी कंप्लेंट दाखल केली, मी पैसे मागवत होतो बऱ्याच वेळा, त्यांनी त्यांचं तेच चालू होतं की बाबा माफ करा थोड्या दिवसात देतो, आता येतील मग येतील. मी कंप्लेंट दाखल केल्यानंतर त्यांचा मला एकतरी फोन यायला पाहिजे, तू असं नको करू, तुला काय तुझे असेल पैसे मी देणार आहे, बरोबर, तुला काय असेल मी लिहून देतो बाबा किंवा काय देतो. पण काहीच नाही, उलटा निरोप यायला लागले. तो पोलीस स्टेशन, तो कंप्लेंटमध्ये गेला, आता तुझ्याकडे बघतो मी, तुला सोडणार नाही. याच्यावरनं समजून गेलो मी की पैसे देण्याची इच्छा नाही, अजिबात इच्छा नाही. काय यांनी ज्या प्रॉपर्टी आहेत त्या इतर नातेवाईकांच्या नावावर हो. वळवल्यात अशी चर्चा आहे, खरं आहे? 100% असणार. कारण ज्यावरती हे सगळं पोलिसांचा वगैरे सगळं सुरू झालं ना, त्यांनी गुजरातमधल्या वगैरे ज्या प्रॉपर्टी असतील किंवा इथल्या पण अजून कोणत्या प्रॉपर्टी असतील, बऱ्याचशा प्रॉपर्टी त्यांनी त्याची विल्हेवाट लावून ठेवलेली असणार, 100% लावून ठेवलेली असणार. वर्तकनगर पोलीस ठाण्याचा सुरुवातीला तुम्ही उल्लेख केला, नंतर हे आता झाला, का ती जी तुमच्या रिट पिटिशन मध्ये मुद्दाच आहे का, ती ही जी केस आहे वर्तकनगर मधून दुसऱ्या डिपार्टमेंटला किंवा दुसऱ्या हँडओव्हर करण्यात येईल? हो. काय कारण? साहेब 20 करोड रुपये जर तुमच्याकडं, तुम्ही ज्यांनी FIR दाखवून करून घेतली, माझ्या हिशोबाने त्यांनी पण ती वाचलेली नसावी मग. कारण 100 कोटी रुपये माणूस म्हणतो मी दिलेत समोरच्यांना, ईडीची रेड पडली म्हणून किंवा काय कोणती रेड पडली म्हणून, आणि नंतर म्हणते माझी 20 कोटीची फसवणूक झालेली. तिथे FIR दाखल करून घेणारे आता कोणत्या धुंदीत होते का शुद्धीत होते का काय चालू होतं ते त्यांना माहिती. तर सरळ FIR मध्येच म्हणतोय तो माझी 500 कोटीची जवळपास इन्व्हेस्टमेंट आहे, 100 कोटी रुपये. FIR मध्ये 500 कोटीचा उल्लेख नाहीये. हा, त्याच्यामध्ये असं म्हटलंय की ईडीची रेट पडली, त्याची सेटलमेंट करण्यासाठी त्यांनी म्हणले की आम्ही 100 कोटी रुपयाची व्यवस्था करतो, परीक्षा तू 100 कोटी दे. परीक्षांनी सगळे दागिने किंवा काय असेल सणवारी जमा करून 100 कोटी त्यांना दिले.
आणि हे झालं 100 कोटीचा विषय. हम्म. आणि दुसरा पार्ट झाला की त्या काही लोकांची नावं दिलेली आहेत. हम्म. त्या लोकांची अशी पांबर, हा, हा. पटेल, साखरिया, नाही ते आरोपी आहेत हा. जे बाकीची ज्यांची ठेवीदारांची हा, हा, नावं दिलीत ना. हा. तर मग त्याच्यामध्ये तो आकडा किती होईल? 125 कोटीचा होईल. हा. तुमचं म्हणणे 125 कोटीचं न करता 20 कोटीचं केलेलं आहे, म्हणजे हा. पोलिसांना हाताशी धरूनच केले. 100% केलेली. त्यांना एक, आता तुम्हाला एक सांगू साहेब, समजा आता तुम्ही झालं, मी झालं, मी तुम्हाला दोन प्रश्न तुम्ही विचारता ते पण मी तुम्हाला विचारतो. समजा आपण रोज एका ताटात जेवतोय, आपल्याला 10 वर्ष आपण रोज एका ताटात जेवतोय, तुम्हाला अडचण आली बरोबर, माझ्या खिशात समजा 100 रुपये असतील, तुम्हाला 50 रुपये देईन, पूर्ण माझा खिसा मोकळा करून देईल का? नाही देणार. साहजिक कोणीच देणार नाही. मी माझ्या सख्या भावाला पण देऊ शकत नाही, कारण मला माझं उदरनिर्वाह करण्यासाठी मला जी रक्कम पाहिजे सेफ, ती रक्कम माझ्याकडे पाहिजे ना. ह्यांचं असं म्हणणं आहे की मी खिशात रुपया पण ठेवला नाही, मी सगळं माझ्याकडे जेवढी सेव्हिंग होती 100-125 कोटी रुपयाची, ती मी अख्खी त्या टायमिंगला, रेडच्या टायमिंगला दिली. हेच मुळात खोटं आहे. ह्यांनी त्यांना पैसे दिलेलेच नाहीत, समोरच्यांना रेड पडले वगैरे म्हणून. ह्यांचे पैसे, आमचे इन्व्हेस्टमेंटचे पैसे त्यांना दिलेत नाही दिलेत तो त्यांचा विषय, ते आम्ही बघायला गेलो नाही, आम्ही यांच्या ताब्यात पैसे दिलेत. पण ती FIR दाखल करण्याचं कारण काय आहे? इकडं लोकांनी त्यांच्याकडे ताकद लावू नये. तिकडं मी पोलीस स्टेशनला गेलेलो आहे, आता मी कायदेशीर मार्गाने पैसे वसूल करतोय, तुम्ही माझ्याकडे येऊ नका आणि तुम्ही मला डोक्याला ताण करू नका, माझं चाललंय चांगलं, चालू द्या, तुम्ही आपलं मारा ना, तिकडे बॉम्बला मारा, जेव्हा माझे पैसे येतील तेव्हा देईन, बाकी काय ठीक घ्यायचं. आहे. तर तेच आपण मुद्द्यावर येऊया. तुमचं म्हणणं होतं का ते पटलं की 125 कोटीचं तर 20 कोटीचं केलं, हे आक्षेप बरोबर आहे. आणि किंवा जे बाकीची इतर लोकांची ठेवीदारांची काय काय रक्कम घेतली होती ते FIR मध्ये मेन्शन नाही. पण आता त्यानंतर दुसरा पार्ट येतोय का तुम्ही अशी मागणी केली का ती FIR दुसऱ्या विभागाकडे वर्ग करा. आतापर्यंत काय त्या FIR ची, म्हणजे त्या केसची प्रोग्रेस काय झाली, काय माहिती घेतली? मी माझे एक ॲडव्होकेट आहेत, त्यांच्याकडनं मी माहिती घेतली. त्याच्यात मला असं समजलं की एक 49 नंबरचं कोणतं कलम आहे, तुम्ही आता तुमच्या एक व्हिडिओमध्ये ते ऐकलं मी, मला त्यांनी पण तेच सांगितलं, ते कलम त्याच्यात मेन्शन करायला पाहिजे होतं, जे DS कुलकर्णींच्या बाबतीमध्ये 409 409 कलम त्याच्यामध्ये टाकायला पाहिजे होतं, पण ते मुद्दामून टाकलं गेलेलं नाही. कारण मला असं कळलं, त्यांना तिकडून पण सांगण्यात आलं होतं की हे कलम तुम्ही टाका, पराक्षांना सांगितलं होतं की हे कलम तुम्ही टाका, जेणेकरून केस अजून स्ट्रॉंग होईल आणि समोरचे लोक अजिबात सुटणार नाही, जामीन मिळणार नाही त्यांना. तर पराक्षांनी काय माहिती, त्यांना आता एवढे ते यांचे पैसे घेऊन पळून गेले, 100 कोटी हे सांगतात आहेत, माझे 100 कोटी अजून 20-25 कोटी अजून घेऊन गेलेत, मग त्यांच्यावरती ते कलम का नाही लावलं? जे गंभीर, जे खऱ्या पद्धतीने लावायला पाहिजे होते ते कलम वगळलं ते, जेणेकरून त्या आरोपींना जामीन व्हावा. म्हणजे दाखल पण तक्रार हेच करतात, त्यांना वाचवण्याचं पण काम हेच करतात. ही गोष्ट मला तेव्हा समजली, म्हणून मी ती पिटिशन दाखल केली. ठीक आहे. हा दुसरा बी मुद्दा बरोबर आहे तुमचा, का काही कलम जे आहे वगळले असतील. मग आता त्याच्यामध्ये किती लोकांना अटक झाली, काय माहिती घेतली? मला असं कळण्यात आलं की अटक पण झाली आणि जामीन पण झालेले. त्या 1-2 कोठडी, एका साखरिया कोणतरी होते, पटेल, ते तिघांपैकी एका दोघांना अटक केलेली असं मला समजलं. पण त्यांना जामीन पण झाला का? कारण ते 409 कलम लागलं नव्हतं म्हणून. जर 409 कलम लागलं गेलं असतं तर त्यांना जामीन करायसाठी खूप त्रास झाला असता, त्यांना सहज जामीन भेटला नसता. DS कुलकर्णीला 409 लावलं होतं. हो. त्यामुळे ते 3-4 वर्ष आतमध्ये होते, नवरा बायको. त्यांच्या सगळ्या प्रॉपर्ट्या वगैरे सीज झाल्या ना टोटल पूर्ण, त्याच्यामुळे झालं. हे म्हणजे पोलिसांनीच याच्यामध्ये किंवा यांनी केल्यामुळे वीक कलम किंवा FIR बनवल्यामुळे झाले. FIR पण वीक आहे साहेब. आणि मग पोलिसांनी सांगितलं पण असं ना, एखाद्या वेळेस आपण त्यांना पण कसं दोष देणार, आपण हे म्हणले असतील लावू नका, असं पण होऊ शकतं. किती दिवस जेलमध्ये होते ते? 2-4 दिवसात लगेच जामीन असं झाला. ते काही लई दिवसाचा विषय झालाच नाही, तो अर्धा दिवसामध्ये सगळा विषय रफादफा झाला तिथला मुंबईचा, वर्तकनगरचा. म्हणजे खूपच म्हणजे मोठे हस्ती इन्व्हॉल्व्ह आहेत असं. मग पैशाचे अमाऊंटच एवढे आहेत ना मोठ्या साहेब, की सर्वसामान्य लोकांचं तिथं कामच नाही बोलण्यामध्ये. तर हे जे म्हटले की FIR मध्ये म्हणतात की हे ज्या अमाऊंट होत्या त्याचा गैरवापर या कोण साखरिया कोठडिया काय असेल ते त्यांनी दुबईला प्रॉपर्टी घेण्यामध्ये वापर केला. तर ते कुठे आहेत, म्हणजे खरोखर दुबईला आहे का फक्त FIR मध्ये येत असं पराक्षा म्हणतात की ते दुबईला गेलेत, याचा त्यांच्याकडे पण काही कुठलाही एव्हिडन्स म्हणजे पुरावा नाही. आम्हाला तर काही माहिती असायचा काही संबंधच नाही. आपण नारंगावमध्ये आपले काम व्यवसाय बघतो, ते कुठे मुळात ते व्यक्तींचा आमचा संबंधच तेवढ्या वेळा आला नाही की त्यांची आम्ही माहिती घ्यावी ते कुठे आहेत नाहीत. आता त्यांनी कंप्लेंट दाखल केली, दुबईला गेलेत,
म्हणल्यावरती मग आपण म्हणू पण शकतो की ते दुबईला गेलेत, पण 100% मी गॅरंटी घेऊ शकत नाही. कारण जो माणूस 10 वेळा शब्द देऊन म्हणतोय की मी या तारखेला पण जाणार आहे. आता मी तुम्हाला रोखतोय नाही, थोडं. नाही, बोला ना. सगळं हे झालंय त्या हं. व्यक्तीने, ठीक आहे, काही राहिलं असेल, काही हं. फिर्यादीमध्ये मेन्शन करायचं किंवा काही ठेवीदारांची नावं ते विसरले असतील अहो, तो तथाकथित एवढ्या समजा. लोकांची ठीक आहे, माझा प्रश्न पुढं हा ना. आहे. हे पण सगळी प्रॉपर्टी वगैरे घेऊन यांनी पण दुबईला जाणं यांच्यासाठी सोपं होतं, मग हे इथं का थांबलेत? नाही ना साहेब, आता ऍक्च्युअल मध्ये जसं दानवे साहेबांनी सांगितलं, ऍक्च्युअल मध्ये आकडा खूप मोठा आहे, बरोबर. आता ज्यांनी रोखीत पैसे दिलेत ते क्लेम करू शकत नाही. माझ्यासारखे करतील ज्यांनी कर्ज काढून दिले, त्यांना पर्याय नाही दुसरा. नंतर चौकशी झाली तर मी सांगा, माझे कर्ज चेक करा तुम्ही, काय त्याचे काय कारवाई चालू आहे ते पण चेक करा, मी सांगू शकतो. पण ज्यांच्याकडं ऍक्च्युअल मध्ये रोखीत पैसे असतील ते लोक कशाला कंप्लेंट करायला जातील? ते नाही जाणार कंप्लेंट करायला. आणि ऑनलाईन ज्यांनी पैसे पाठवले तो आकडा खूप कमी. ह्यांना पळून जायचा विषयच नाही. यांच्या प्रॉपर्टी पण मेजर जे इथल्या आहेत ना, एवढ्यात कदाचित मी तुम्हाला सांगतो 90% लोकांना यांचे मुंबईत सुद्धा फ्लॅट आणि दुकानं आहेत आणि पुण्यात सुद्धा दुकानं आणि फ्लॅट आहे हे माहिती पण नसेल. जे आता मी जास्त खोलात गेलो, चौकशी केली म्हणून मला समजलं. बाकीच्या लोकांना वाटतं इथंच त्यांचे दुकान आहे, इथंच जमीन आहे, एवढं बस. ह्याच्यात सगळ्यात जास्त इन्व्हेस्ट करणारा व्यक्ती माहिती आहे का तुम्हाला? आता आहेत पण आम्ही नाव नाही नाव घेऊ नका घेऊ, आकडा तर सांगा. अहो, 30 करोड 35 करोडचा एका व्यक्तीचा आकडा आहे. नारायणगाव मधल्या. नारायण पुण्यातला आहे तो, त्यांच्याच समाजाचा आहे. 35 करोडचा आकडा आहे त्याचा, एकट्याने दिली. त्यांनी पण लोन करून दिली, हे पण मला माहिती. मी त्याच्याशी भेटलोय, बोललोय पण. नारायणगाव मधलं असं कोणी सगळ्यात? नारायणगाव मध्ये आहे. आता माझ्या मित्रांपैकी आहे, अजून जवळचे आहेत, वाडीवरचे वगैरे असे 20-20 कोटी 15-15 कोटीचे आकडे आहेत एकेकाचे. नारायणगाव मधल्या व्यक्तीने नारायणगाव. 20 कोटी गुंतवले. हो हो, खरी गोष्ट आहे. श्रीमंत आहे तुमचं नारायणगाव. मग आता काय मुख्य बाजारपेठ आहे, तालुक्यातली मुख्य बाजारपेठ जसे नारायणगाव असल्यामुळे. मी सुरुवातीला सांगितलं याच्यामध्ये जे इथं पोलीस अधिकारी होते हो. इथले किंवा बाहेरचे, हा. ते पण आहेत. हो, आहेत भरपूर जण आहेत. त्यांनी लिस्ट पाठवली होती ना सगळ्यांना, किती लोकांचे पैसे आहेत. कारण सुरुवातीला काय झालं, जेव्हा चर्चा चालू झाली लोकांचं म्हणणं आलं 5,000 करोडचा विषय, 2,000 करोडचा विषय. ह्यांनी ते लिस्ट बनवून ती बऱ्याच लोकांना दिली, जवळच्या लोकांना. तुम्ही चेक करा, एवढे पैसे नाहीच आहेत. ॲक्च्युअलमध्ये अमाऊंट कमी आहे, 200-250 कोटीची. नंतर आणि माझे 250 कोटी, असे 500-550 कोटीचा विषय आहे, असंच लोकांना सांगण्यात आलं. पण ॲक्च्युअलमध्ये आता मला असं कळतंय काल परवापासून की बरेच लोक असे पण आहेत ज्यांची लिस्टमध्ये पण नावं नाहीत. बुडाले त्याची. हां, त्यांचे जे अजून माफ करा, जे तक्रारी अर्ज दाखल केला त्याच्यामधले जे अजून 2-3 नाव आहेत त्यांचे पण पैसे आहेत, पण या व्यक्तीने त्या लिस्टमध्ये नावं पण नाही टाकली त्यांची. आता त्यांना 5-6 तास इकडं रायगड निवासस्थानी ते म्हणतात की मला तिथं कोंडलं, हॅरेसमेंट केली, मेला तर मेला, माझे पैसे द्या. नाही वाटत मला. त्यांनी जे आता ही सगळी जी ती तक्रार आहे व्हायरल होती, शरद सोनवणे आणि त्यांच्या 1-2 कार्यकर्त्यांच्या विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल व्हावा म्हणून. हा हा, मग त्याकडे कसं पाहता तुम्ही? म्हणता नाही वाटत, का नाही वाटत? आता पैसे बुडवायचे म्हणल्यावरती आता माझ्यावरती पण मला काय म्हणले, तुझे तंगडं मोडून टाकीन, तुला रस्त्यात मुस्काड फोडीन, असं करीन. मला फोन आला नाही किंवा माझ्या विरोधात काही केलं नाही तक्रार दाखल करताना, कारण मी कोर्टात गेलो. माझ्या विरोधात काय करायला गेले त्यांना माहिती, त्यांच्यावरती अजून गुन्हे पडतील. त्यामुळे वाया निरोप मला घाबरायची धमकी देण्याचे प्रयत्न ते केले. झालं म्हणजे आता त्यांचे पैसे असतील ते पैसे त्यांनी मागू नये, तगादा लावू नये किंवा देऊ नये. यांनी शहानी त्यांना पैसे द्यायचे नसेल, इंटेन्शन नसेल द्यायचं, म्हणून एक तक्रार टाकून दिली, असंही होईल. खंडणी मागतोय म्हणून. हा, आता मी समजा उद्या मी माझे पैसे मागायला गेलो तर माझ्यावर बी खंडणीचा गुन्हा टाकतील, कारण मी रोख दिलेत ना. एक कोल्ड ब्रेडनी सगळं हो केलेलं हो, आहे. 100%. आणि साहेब मला सांगा, तुम्ही एवढ्या मोठ्या रकम आहेत, कोणी त्याला डांबून बिंबून ठेवणार नाही. ते पैसे एवढे अमाऊंट मोठे आहेत, त्यासाठी ते त्याला डांबून नाही ठेवणार, एवढं मला माहिती. हे तगादा लावला असेल म्हणून 100% तगादा लावलेला असेल त्या लोकांनी. बाबा पैसे आता भरपूर दिवस झाले, तू पैसे मुद्दल तर व्याज, तर आमची पण म्हणणे बाबा व्याज सोडून दे, जे काय परतावा आहे, व्याज नाही परतावा, स्कीम इन्व्हेस्टमेंटचा परतावा तो सोडून दे, जे मुद्दल पैसे आहेत ते तर दे. ते जर भेटत नसतील तर मग शेवटी कोणी माणूस आहे, शेवटी बोलू शकतो, फोन करून उलट पालट बोलू पण शकतो कोणी, मी पण बोलू शकतो, ते पण बोलू शकतात. पण त्याचा अर्थ असा नाही ना की यांनी त्याच्यावर डायरेक्ट खंडणीचे वगैरे गुन्हे टाकले.
मला नाही वाटत ते खरं असेल म्हणून. मग आता हे जे सुरू झालेले आहे, काय समजा काही लोकांचे राजकारणी असेल, मोठे मोठे अधिकारी असतील, पोलीस अधिकारी, हे काय सगळं ब्लॅक मनी, हो. त्यामुळे ती लोक पुढे तिथे येतात. येणारच नाही. कशी येते ते? मग पहिली गोष्ट, तुम्ही पैसे कुठून आणले ते सांगा. इथूनच सुरुवात होईल पहिली. त्यांचीच बदनामी पहिली स्टार्ट हा, त्यात असं आता तर असा विषय झालाय, ज्याने इन्व्हेस्ट केलाय त्याचं नाव कळल्यावरती हसतात लोक, मूर्खात काढतात. म्हणून बरेचसे लोक त्या निमित्ताने पण बाहेर येत नाही की आपल्याला लोक वेड्यात काढतील तुम्ही अशा स्कीम मध्ये पैसे लावले म्हणून. सोडून दिले पैसे. हा, मग आता लोक फोन करतात, जातात. आता हॉस्पिटलमध्ये मला कळलं, जुन्नरला शेवाळे हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होते वाटतं ते. त्याच्यानंतर बरेचसे कोणी लोक गेले नाही, पण त्याच्या आधीपर्यंत, हा विषय व्हायच्या आधीपर्यंत तर रोज मीटिंग, दुकानामध्ये कंटिन्यू मिटिंगा, घरी मिटिंगा. मी जायचं सोडून दिलं, कारण ते मिटिंगाचा काही उपयोगच नव्हता. म्हणजे आता मीटिंग चालू होत्या, चालूच होते मीटिंग आतापर्यंत. येतील पैसे, येतील पैसे, या तारखेला येतील, त्या तारखेला येतील. लोक काय तिथे चिडत असतील ना, शिवाय देत हा, असतील. मस्त भांडणं व्हायची. काही काही तर चाकणचे तर भोसरीचे पण काही लोक होते, त्यांनी तर अजून वेगळ्या पद्धतीची भाषा वापरली. त्यांची भाषा जरा डेंजर. लोकांनी अजून पण वेगळी भाषा वापरून दाखवली, आमच्या समोर बोलली होती. तर मग हे काय उत्तर द्यायचे? नाही नाही, मी मेलो तरी चालन, पण मी तुम्ही एकेकाचे प्रत्येकाचे पैसे देऊन जाईन असं. पण मग आता पैसे द्यायचे कुठे? 1 रुपया पण नाही. मी म्हणतो 1.5 कोटी आहेत माझे, 1.5 लाख जरी आले महिन्यात, तर मग माणूस येतो पैसे काहीतरी रिटर्न. 1.5 रुपया नाही येत, मग कसं काय भरोसा ठेवायचा आपण? आता ते आजारी आहे समजा, त्या काय प्रकारामुळे तुम्हाला काय वाटतं, खरं की खोटं? मला नाही विश्वास साहेब ते आजारी असेल म्हणून. ढोंग सुरू आहे. 100% ढोंग. लोकांचे पैसे द्यायची इंटेन्शन नाही माझे, तर लोकांचं सोडू द्या, माझे पैसे द्यायची इंटेन्शन नाही. माझे पैसे देण्याची जर त्यांची मनोकामना असती, मनात चांगली भावना असते, तर मला म्हणले असते तू ही गोष्ट करू नको, 4 चौघांमध्ये बोलू आपण, 4 गावातल्या 4 मोठ्या लोकांबरोबर बोलू, तुला मी तुझे पैसे असं ह्या वेळात रिटर्न देऊन टाकेन. दानत पाहिजे. हा, द्यायची. काहीच नाही. मग आता असं कळलं की गोरगरीब लोक आहेत, म्हणजे त्यांच्याच या दुकानातली कर्मचारी, त्यांची पण पैसे घेतले. हो, लोकांचे साहेब, तुम्ही 2 लाख 5 लाख रुपये सुद्धा आहेत काही काहींचे. काही काहींनी 2 दागिने मोडून, काही काहींनी 1% घेऊन किंवा फंडातनं घेऊन परत दिले. असे बऱ्याच लोकांनी पैसे गुंतवलेले आहेत. काही माझ्यासारखे कर्ज करून दिलेले लोक खूप आहेत, खूप खूप आहेत. कमीत कमी मी सांगून 5-50 कोटी तर कर्ज काढून दिलेले असतील लोकांनी माझ्यासारखे. काय तुम्ही आता रिपिटेशन क्रिमिनल दाखल केले, काय मागणी केलं? ही जी चौकशी चालू आहे मुंबईला वर्तकनगर पोलीस स्टेशनमध्ये, ही मला पूर्णपणे मान्य नाही. कारण FIRच मला मान्य नाही मुळात. इकडे जर लोकांना सांगतात ते 500 कोटीचा आकडा आहे, ते आलं लक्षात. म्हणजे ती फिर्याद काढून दुसऱ्या पोलीस स्टेशनला किंवा नाही, पोलीस स्टेशनला हायर ऑफ ईडी बीडीच्याच, ईडी किंवा असं मनी लॉन्ड्रिंग, हा त्यांच्याच तशाच यंत्रणांच्या ह्यांच्याकडे दिले पाहिजे. मला भरोसा नाही तिथले, कारण आतापर्यंत काय नाही, कमीत कमी यांना तरी अटक व्हायला पाहिजे होती. लोकांचे पैसे आहेत म्हणल्यावर. तसं कायद्याने हे बी गुन्हेगार आहे काहीच ना, नाही. एजंट होते ना म्हणले. हा, एजंट तुम्ही काय यांना एजंट म्हणून पाहता का त्यातलं नाही. आरोपी म्हणून पाहता? मेन ते एजंट होते नाही होते, मी ते होते म्हणून मी पैसे दिले. त्यांच्या विश्वास होता इथले गावातले म्हणून. त्यांनी पैसे कुठं गुंतवले, कुठं दिले की नाही, याची पण आम्हाला काही गॅरंटी, पुरावा नाही ना आमच्याकडे काही. पैसे घेतले पण यांनी आणि आणून पण हेच देत होते. यांनी पुढे पैसे दिले, याची काय गॅरंटी? काहीच गॅरंटी नाही मला. मग आता ईडीला हा तपास ताब्यात द्यावा अजून. सर्व मेन काय साहेब, ज्यांनी 20-20 कोटी 25-25 कोटी दिलेत, त्यांचे पैसे नाही जरी भेटले तरी त्यांना काही फरक पडत नाही. कारण तेवढे पैसे त्यांचे होते म्हणल्यावरती त्यांनी लोन बी केलेले नाही, त्यांनी खिशातून काढून दिले रोख रक्कम, ब्लॅक मनी असं. त्यांना पैसे आले नाही आले त्यांना काही फरक पडत नाही. ठीक आहे, त्यांचा पण पैसा आहे, त्यांचे पण पैसे भेटो अशी माझी इच्छा आहे. पण जे सर्वसामान्य माझ्यासारख्यांनी ज्यांनी कर्ज काढून दिलेली आहेत, काही काहींनी दागदागे मोडून दिलेले आहेत, काही काहींचे जमिनींचे पैसे, आता हायवे गेला त्या हायवेचे पैसे आलेले, एवढ्या वगैरे ठेवले होते त्या काढून जे त्यांनी पैसे गुंतवले, त्यांचे पैसे तरी आले पाहिजे अशी माझी प्रामाणिक इच्छा. आणि एकंदरीत सुरू असलेला तपास बघता हा सगळा बोगस चालू. आरोपी तर तुम्ही म्हणताय जामीन सुटले, पण मग आता त्याला तपास कसा म्हणायचा? मग तेच माझं म्हणणं आहे ना. मग जर एवढा मोठा विषय, एवढे मोठे आकडे आहेत, जर पुण्यातल्या प्रतिष्ठित बांधकाम व्यावसायिक डे स्कूल करणे जर 4-4 वर्ष जामीन होत नाही त्या कलमा अंतर्गत, ते कलम लावला असतं ऑटोमॅटिक पैसे कुठं त्यांनी घातले असतील, इन्व्हेस्ट केले असतील, ते पैसे त्यांनी जमा केले असते ना. ठाण्याच्या आयुक्तांना तुम्ही भेटलात का या प्रकरणात? नाही, मी त्या संदर्भात त्यांची काही भेट नाही घेतली. मी भेटण्याचा माझा मानस आहे 100%.
कारण मी माझी इच्छा आहे, मी उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री यांना पण माझी भेटायची इच्छा आहे. आता आता येणाऱ्या महिन्यामध्ये तारीख मला सांगतील ना आमचे वकील साहेब. ती झाल्यानंतर मी तसंच त्यांच्या पण ऑफिसेसला, त्यांच्या पण सचिवांना भेटून मी अर्ज अर्ज देणार आहे त्यांना पण. अंबादास दानवेंनी विधिमंडळामध्ये प्रश्न उपस्थित केला होता. हा. मग हे तुमच्या थ्रू केला की त्यांना नाही, माझी पेटिशन दाखल झाल्यानंतर तिथून 100% ती पेटिशनचा त्यांना विषय समजला असणार. पण त्यांना ते समजलं ना, आता कोणी पण ते FIR वाचल्यावरतीच समजते काय चाललंय. त्यांना तुम्ही इन्फॉर्मेशन दिली का तुम्ही कॉन्टॅक्ट मध्ये आहेत अंबादास दानवेंच्या कसं? आहे, माझे मित्र आहेत चांगले. मी त्यांना पण सांगितलं असं असं विषय आहे. एखाद्या वेळेस त्यांनी दिला असेल, नाही मला ते सांगता नाही यायचं. बरं, ठीक आहे. तर हे होते गांधार रत्न पारखी. तब्बल 1.5 कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट यांनी या पराग शहांकडे दिलेली आहे. त्यांचं नशीब चांगलं आहे की लेट करून सुद्धा 60-70 लाख रुपये कसे तसे आलेत. पण 70-80 लाख रुपये आहेत ते आता ते बुडल्या जमा आहेत. अनेक अशी नारायणगाव किंवा आजूबाजूच्या उत्तर पुणे जिल्ह्यातले किंवा पुण्यातले मुंबईतले लोक आहेत, करोडो रुपये ते सांगितले. 55 कोटीचा आकडा आहे. नारायणगाव मधलेच लोकांनी 20-20, 25-25 कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट केले. तो काय आहे, त्यांचे पैसे ब्लॅक मनी आहे. या अर्थातच लहान मुलालाही समजेल. पण जे काही गोरगरीब लोक आहेत ज्यांनी कर्ज, तर हे सुद्धा यांनी कर्ज काढून हे पैसे जमा केले होते. किंवा अनेकही गोरगरीब लोक आहे जागा जमीन विकून पैसे दिले होते. आता ते मात्र हे या पैशाला मुकलेले आहेत. आणि गंभीर बाब अशी आहे की सगळं करूनही हे आता समाजामध्ये एकदम व्यवस्थित वावरत आहेत. आणि आपल्या जुन्नरचे आमदार त्यांनी शरद सोनवणे यांच्यावर गुन्हा दाखल करायचा प्रयत्न देखील केला आहे. त्यांचं म्हणणं आहे की शरद सोनवणे माझ्याकडं 3 का 4 कोटी रुपयाची रक्कम मागतायत, खंडणीचा गुन्हा दाखल करा, मला हे करा. म्हणजे या निमित्ताने दिसून येते की यांचं पूर्ण प्लॅनिंगने चाललंय. जो पैसे मागल त्याला खंडणीमध्ये गुंतवायचं किंवा अशा मोठ्या व्यक्तीला टार्गेट केलं तर बारखांडी लोक जे आहे ते पुढे येणार नाही आणि ते पचलं जावं, अशा पद्धतीचा आरोप या ठिकाणी रत्न पारखी यांनी केलेला आहे. रत्न पारखी सरांचं खूप खूप धन्यवाद आहे का त्यांनी हे प्रकरण उच्च न्यायालयामध्ये नेलेलं आहे. आणि सर्वप्रथम ते ह्या गोष्टीवर जे आहे ते सगळं मनमोकळेपणे बोललेलं आहे. अनेक लोक अशी आहेत का त्यांना बोलायचंय, त्यांना कळतंय की माझी फसवणूक झाली, परंतु ती समोरची लोक अशी वायदी देत बसतात की ठीक आहे मी देतो, जर माझी तक्रार केली तर मग सगळंच जाईल, पैसे मिळणार नाही, असं देखील होतंय. तर हा खूपच गंभीर मुद्दा आहे. पोलीस अधीक्षकांनी यामध्ये खरं तर लक्ष घालणं गरजेचं आहे. आणि ऑलरेडी हा वर्तक नगरला जसं गुन्हा दाखल झालाय तसं ठेवीदारांनी या पराग शाह याच्या विरोधात, आणि तर आता काय हे बाकीच्या लोकांना कोण ओळखत नाही, पराग शाहच्या थ्रूच हे सगळं प्रकरण वाढलेलं आहे किंवा त्याच्याकडेच पैसे दिलेले आहेत. तर ह्या गुंतवणूकदारांनी सर्वप्रथम नारायणगाव पोलीस ठाण्यामध्ये या पराग शाहच्या विरोधात FIR करणं गरजेचं आहे. तर कुठेही जाऊ नका, पाहत राहा जुन्नर टाइम्स नारायणगाव.